नमस्कार. लोकांना वाटतं सोलार प्रोजेक्ट म्हणजे फक्त पॅनल इन्स्टॉल करणं, परंतु प्रत्यक्षात प्रत्येक सोलार प्रोजेक्ट हा एक इंजिनिअरिंग प्रोजेक्ट असतो. प्रत्येक सोलार प्रोजेक्ट हा त्या पर्टिक्युलर साईटसाठी स्पेसिफिकली डिझाईन केलेला असतो. रूफ टाईप, रूफचं टिल्ट, ओरिएंटेशन, ॲटमॉस्फेरिक वेदर कंडिशन्स, लोकल रेग्युलेशन्स, शॅडो इफेक्ट्स या सर्वांवरती सोलारचं डिझाईन डिपेंड करतं. सोलारसाठी एकच एक असं स्टँडर्ड डिझाईन नसतं. साईटनुसार सोलारचं डिझाईन बदलत जातं. स्ट्रक्चरली पाहिलं तर रूफवरती जेव्हा सोलार पॅनल इन्स्टॉल केले जातात तेव्हा त्याच्यावर ऍडिशनल लोड क्रिएट होतो. तसंच विंड लोडचाही इफेक्ट ऍड होतो. त्याच्यामुळे सोलार प्रोजेक्ट डिझाईन करण्यापूर्वी रूफची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आणि ड्युरेबिलिटी चेक करावी लागते. नाही केलं तर लॉंग टर्म मध्ये रूफ डॅमेज होऊ शकतं, लिकेजचे इश्यू येऊ शकतात आणि सेफ्टीचीही रिस्क निर्माण होऊ शकते. इलेक्ट्रिकली ही जी सोलार सिस्टीम असते ती तुमच्या एक्झिस्टिंग इलेक्ट्रिकल सिस्टीम बरोबर आणि युटिलिटी ग्रीड बरोबर सेफली इंटिग्रेट करावी लागते. त्यासाठी स्ट्रिंग डिझाईन, इन्व्हर्टर सायझिंग, ग्राउंडिंग, प्रोटेक्शन डिव्हायसेस हे सर्व कोड्स आणि स्टँडर्ड्स नुसार इंजिनियर करावे लागतात. गव्हर्नमेंट अप्रुव्हल्स आणि इन्स्पेक्शन मध्येही काही वेळ जातो, परंतु त्यामुळे सिस्टीमची सेफ्टी, इंटिग्रिटी आणि लॉंग टर्म परफॉर्मन्स एन्श्युअर केला जातो. त्यामुळे सोलार हे क्विक डील नाहीये, तर प्रत्येक सोलार प्रोजेक्ट हा केअरफुली डिझाईन्ड, केअरफुली इंजिनियर्ड असा प्रोजेक्ट असतो की जो पुढच्या 25+ इयर्स साठी क्लीन एनर्जी जनरेट करणार आहे.